हे मंडळी कसायचा बरायचा. तर आय थिंक सगळीजण श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने बरे असताल. आणि आम्ही आज मी, प्रतू आणि स्वाती आम्ही तिघजण चाललो आहोत जरा बाहेर. आणि आज सकाळ त्यांना पाऊस होता, पण आत्ता जरासा थांबलाय म्हणून बाहेर पडतोय आम्ही लगेच. आणि जागू गेला शाळेला. आता बघू, जागू 2:30-3 वाजता येईल, तोपर्यंत जाऊन यायचा प्लॅन आहे. तर चला, पहिला पाऊस नाही तोपर्यंत निघूया बाहेर. तर कोल्हापूरमध्ये खरंच खूप पाऊस आहे आणि आज त्यात टेमलाईची यात्रा आहे. आणि तरी पण आम्ही आता बाहेर जरासं गावात चाललेलो आहोत, कारण थोडीशी खरेदी करायची आहे. आणि आज यात्रेमुळं खरंच रस्त्याला खूप गर्दी आहे. जिथे तिथे कावड वगैरे घेऊन जातात आणि यात्रा साजरी करतात. तर आम्ही पण करणार आहोत, पण आमच्या आई आल्यानंतर आम्ही त्यांच्या संग करणार आहोत पुढच्या मंगळवारी. हो की नाही साहेब? कारण यात्रा जबरदस्त असते. हो, कारण की त्या यात्रेत सगळं नॉनव्हेजच असते. कोण मटण आणते, कोण चिकन आणते, विषय हाड असते. आणि त्या पावसात असं मस्त गरमागरम जेवण देवाला निवड दाखवल्यावर खायची मज्जाच वेगळी आहे. खूप छान वाटते. वर्षातून एकदा यात्रा असते ही आमची आखाड्याची यात्रा. बरेचसे पाहुणे या यात्रेत आम्हाला भेटतात, असा विषय आहे. कारण सगळेजण तिथं मंदिरात येतात, भेटतात. बरोबर सगळ्यांचं टायमिंग एकच असतं, कारण कावड वगैरे येतात. म्हणजे नदीचं पाणी ना, नदीचं पाणी घेऊन येतात त्या कावडमध्ये. आणि त्यानंतर आपण यात्रा साजरी करतो. आणि प्रत्येक आज खरंच खूप खुश आहे. आज न सांगता लवकर उठलाय, लवकर आंघोळ केलाय. काय प्रतुल्य, आज तुझं होतंय कधीतरी, म्हणजे कधीतरी लवकर उठतोय, कधीतरी लवकर उठतोय मनात आलं तर. खरं तर तो लवकर उठतो, गजर लावतो, अगदी 5-6 वेळा गजर वाजतो. खरंच गजर झोपवण्यासाठी असतोय का उठण्यासाठी असतोय त्याचं काही कळेना. कारण उठतो, बंद करतो, परत झोपतो, परत तेच रिपीट असे 5-6 त्याचे अलाराम होऊन गेले की नंतर मग आमचा अलाराम खालनं आवाज देण्याचा असतोय. त्यात सुद्धा 4-5 वेळा आवाज द्यावा लागतो, अगदी 10-10 मिनिटाच्या अंतरावर. आणि मग नंतर प्रतुल्य कुठं तरी उठणार, खाली येणार, आळस वगैरे देणार, मग कुठं तरी आवरणार. ते पण मम्मीनी खूप वेळा ओरडायला लागतंय, हो की नाही? काय प्रतुल्य, ऐसे में बड़ा सख्त लौंडा, आदत पड़ गई है वो आदत भूल जाओ. लेकिन यार यहाँ में पिघल. तर लवकर उठायला पाहिजे, कारण चांगल्या सवयी आहेत. लवकर उठून लवकर नाश्ता वगैरे करून, कारण त्याच्यामुळे माझे बरेच कामं अडलेले असतात. कपडे धुणं म्हणा, भांडी असणं म्हणा, नाश्ता वगैरे करायला लागतंय त्याला. तर सगळ्याच गोष्टी करण्यासाठी मला वेळ बघावा लागतो मग त्याच्या उठण्यानुसार. तर बघा, यात्रेमुळं गर्दी खूपच आहे रस्त्याने. अजून किती लांब आहे? आलं हे काय गाडी लावायला जागा नाही की तर क्या करेंगे. आता प्रतुल्यच्या मनात लाडूच्या लाडू, अख्खा स्वीट होम पोटातच आहे की नाही प्रतुल्य? आज प्रतुल्यचे 5 बोट तुपात आहे. 5 नाही, 20 बोट तुपात आहेत. 20 बोट सकाळी सकाळी तुपातला शिरा खाल्लाय आणि बदाम काजू बिजू खाल्लेलं हे ना प्रतुल्य. त्यानंतर आता दुपारी मस्तपैकी मटण आहे. मामानी शिकवलेला आईने भात केलाय, त्यामुळे काय आता विचारायची सोयच नाही, है ना प्रतू? आज प्रतुल्यच्या सगळ्या मागण्या पूर्ण आहेत. चला चला उतरा, गाडी एक साईडला झाल्या, उतर लवकर, पडायची भीती वाटायला मला. म्हणून तुम्ही उतरा म्हणलंय.
काय ग? हे पप्पांनी हे जर वापरणार असेल तर धोतर घालायला पाहिजे आणि त्याला बंडी अशी एवढ्या मोठ्या याची. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके सुके सुके. तर मंडळी, आता स्वाती आणि प्रतुल्य दोघ जण गेलेले आहेत डी मार्ट मध्ये. आम्ही आलेलो आहे डी मार्टला आणि ही स्वाती लई वेळ लावत्या म्हणून मी गाडीमध्येच थांबले. तू शॉपिंग करून ये म्हणले तिला. तर ती आणि प्रतुल्य गेलेले आहेत आता शॉपिंग करायला. तर बघूया कधी येते. आता जवळ जाऊन अर्धा पाऊण तास तर झालाय आणि जास्त वस्तू घ्यायच्या नाहीत. 2-3च वस्तू घ्यायच्या आहेत. ज्या महत्वाच्या होत्या तेवढ्याच वस्तू घ्यायसाठी आता हे केलं होतं की बाबा जाऊन तेवढीच वस्तू घेऊन ये. आणि उगाच जा ये तिकडे गेले की मग ही वस्तू पण राहिल्या ती वस्तू पण राहिल्या असं एक एक वस्तू वाढतच जात्या. त्यासाठी म्हटलं तुम्हीच जावा आणि तुम्हीच घेऊन या. आम्ही आराम करतो म्हटलं इथं. तर चालू आहे आता आराम इथं. पण हे काय लवकर यायच्या मार्गावर काही दिसेना झाल्यात. चल बघ तर चला बघूया कधी येतात ते. बघा डी मार्ट मध्ये अशा गाड्या लागलेल्या आहेत पार्किंगला सगळ्या. काय चालल्यात काही आल्यात बघू. आता स्वाती आणि प्रतुल्य कधी येतोय. जागो बघा आता दादानी नवीन घेतलेला मोबाईल बघत आहे आणि त्याच्या मनात पण सर्वात मोठा प्रश्न हाच पडलाय की कधी माझ्याकडे पण असा मोबाईल येईल. पण त्याला स्ट्रिक्टली वॉर्न केलंय की दादा 10वी पास झाल्यावर त्याला मोबाईल दिलाय. त्याप्रमाणे जागोला पण चांगल्या मार्काने 10वीत पास झाल्यावर जागोला पण मोबाईल आमच्याकडनं. दादा जुना मोबाईल बघत बसलाय त्याचा आणि जागो दादाचा नवीन मोबाईल बघत बसलाय. आणि स्पेशली दादानी पहिला तू बघ म्हटलाय आणि दिलाय त्याला मोबाईल बघायला. तर जागो पण खुश आहे. कसा वाटला जागो मोबाईल दादाचा? कसा वाटला? चांगला वाटला का? घ्यायचा का तुला 10 वर्षानंतर अजून? हा 4 होय. बरं ठीक आहे 4 वर्षानंतर. तर चला आता घरी आलेलो आहे आम्ही सगळीजण आणि आता बरेच दमलेलो आहे. आता जेवून घेतो. मस्त पैकी जेवण बनवलेलं आहे नॉनव्हेज आणि जेवायचं आणि मग आता झोपायचं कारण की नाईट आहे आणि नाईटला जायचं आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थांबा त्याच्या आधी प्रतूची प्रतिक्रिया ऐकूया की त्याला कसा वाटला. आज घेतलेला मोबाईल कसा वाटला तुला? सगळ्यात पहिला मी माझ्याकडनं तुमच्या दोघांना मी पप्पांना खूप 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 थँक्यू. खरं तर काय माहितीये का, माझा फोन हा खरंच जो जुना मोबाईल आहे त्याच्यात लय प्रॉब्लेम येत होते. कॉलिंगचा ऍप उघडलं की व्हॉट्सअप ओपन व्हायचा, इंस्टाग्राम हे कुणाचा फोन आला की इंस्टाग्राम ओपन व्हायचं, असा प्रॉब्लेम येतच होता आणि खूप लॅग मारायचा, खूप हँग व्हायचा फोन. म्हणून मला गरजच होती. तो पप्पा बोलले चल तुला नवीन फोन घ्या म्हणून. खरंच पप्पा आणि मम्मीला दोघांना खूप थँक्यू. मी फोन भेटल्या कारणाने खूप खुश आहे. मला लय आनंद आहे. आता या कारणाने मी आता माझं जे काय पुढचं असेल की बाबा मी आता विचार केला होता की बाबा युट्यूबचे चॅनल वगैरे गेमिंग व्हिडिओज वगैरे काढायचे आणि त्यामुळे ते सगळं पॉसिबल होईल. प्लस आता जे काय आपलं फोटोग्राफी किंवा जे काय असेल चांगलं माझं जे काय इमेजेस वगैरे जे काय काढायचे असतील माझं ते सगळं आता त्याच्यामुळे बेटर होईल. त्यासाठी खूप खूप थँक्यू. तर आमच्याकडनं पण तुला अनेक आशीर्वाद
आणि पुढच्या फ्युचर लाईफसाठी तुला बेस्ट ऑफ लव आमच्याकडनं दोघांकडनं. तर असाच अभ्यास कर, खूप छान मार्क मिळव आणि चांगली प्रगती कर. मस्त पैकी इथं मटण, सुक्क मटण कोल्हापुरी पद्धतीचं झालेलं आहे इथं. आणि त्यानंतर इथं मस्त अळणी बिर्याणी आहे. अळणी बिर्याणी यात जरा पाणी ठेवायला लागते. त्या अळणी जे आपण मटण शिजवतोय त्या टोटल त्याच पाण्यात फक्त ही बिर्याणी करायला लागते. तर बघा मस्त अशी बिर्याणी झालेली आहे ही पण. तर मंडळी या जेवायला, आम्ही पण जेवून घेतो जरा. तर चला, व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.